श्री स्वामी समर्थ प्रकट लीला अक्कलकोट येथे स्वामी समर्थ प्रकट झाले. त्यांना आगमनाचे गावात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले. लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. भाग 2 दत्तावताराची ओळख. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. त्यांच्या वागण्याचे बोलण्याचे देवी तेज जाणवले असते. भाग 3 भक्ताचे संकट निवारण. एका भक्ताने मोठे संकट स्वामींनी सहज दूर केले. श्रद्धा आणि विश्वास त्यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. भाग 4 चमत्कार आणि करुणा. स्वामींनी एका आजारी व्यक्तीला बरे केले. त्यांची करुणा मर्यादा होती. भाग 5 अहंकाराचा नाश. एका श्रीमंत व्यक्ती अहंकार स्वामींनी नम्रतेचा मोडला. नम्रता हीच खरी संपत्ती आहे हा संदेश दिला. भाग 6 नामस्मरणाचे महत्त्व. स्वामी समर्थांनी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करण्यास सांगितले. नामस्मरणाचे मन शांती लाभले. भाग 7 गुरुभक्ती. गुरुशिवाय ज्ञान नाही. स्वामींनी गुरुसेवेचे महत्त्व स्पष्ट केले. भाग 8 कर्म आणि फळ. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते. चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते असे त्यांनी सांगितले. भाग 9 अन्नदान. स्वामी समर्थाचे महत्त्व सांगितले. भुकेलेला अन्न देणे हे सर्वोच्च पुण्य आहे. भाग 10 श्रद्धा आणि सुगरी ठेवल्यास सर्व काही शक्य होते असे उपदेश त्यांनी केले. भाग 11 संकटातून सुटका. एका भक्ताला न्यायालयातील संकटातून मुक्त केले. भक्ताच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहिले. भाग 12 साधेपणा. स्वामींचे जीवन अत्यंत साधे होते. वैराग्य आणि संयम त्यांनी आचरणात दाखवले. भाग 13 पशु पक्ष्यावरील प्रेम. स्वामींना प्राण्यांवरील प्रेम होते. हे सर्व जिवंत ईश्वर आहे हा संदेश त्यांनी दिला. भाग 14 मूर्तीवर विजय. एका भक्तावर मूर्तीच्या दारातून परत आणण्याची कथा सांगितली जाते. भाग 15 ज्ञान प्राप्ती. स्वामींच्या कृपेने अनेकाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले. भाग 16 परीक्षेची वेळ. भक्ताची श्रद्धा तपासण्यासाठी स्वामी कठोर वागायचे पण त्यांच्या मागे करुणा असायची. भाग 17 दीनदुबळ्याची सेवा. गरीब आणि दुःखी लोकांना त्यांनी आधार दिला. भाग 18 आत्मविश्वास. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा आशीर्वाद प्रसिद्ध झाला आहे. भाग 19 संसारातील कर्तव्य. संसार करतानाही भक्ती शक्य आहे असा संदेश दिला. भाग 20 साधनेचे महत्त्व. साध्य, धान्य, जप आणि सत्संग यांचे महत्त्व त्यांनी पटवले. भाग 21 भक्ताची परीक्षा. एका भक्ताची कठीण परीक्षा घेऊन शेवटी त्यांना यश दिले. भाग 22 रोगमुक्ती. असाध्य रोग बरे केल्यास अनेक कथा प्रसिद्ध आहे. भाग 23 स्वामींनी वचन. स्वामींचे शब्द कधीच खोटे ठरत नसते. त्यांचे आशीर्वाद फलदायीची ठरत. भाग 24 समाधीपूर्वी संकेत. स्वामींनी आपल्या समाधीचे संकेत आधीच दिले होते. भाग 25 महासमाधी. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी महासमाधी घेतली. आजही त्यांचे मंदिर भक्ताची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.